राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष. त्यांनी देखील सांगितलं की येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण एकत्र लढूया जेणेकरून आपली मत विभागणी होणार आहे. आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली. त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे. आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली. आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि या सगळ्याला एक सामूहिक स्वरूप पुढच्या 2-3 दिवसात कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी नाही, माझी तरी वैयक्तिक काही एकनाथ शिंदे गटाशी किंवा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची चर्चा झालेली नाही. जे कोर कमिटीच्या बाकीच्या मेंबरची कोणाची झाली असेल तर अजून 2 दिवसांनी आमची कोर कमिटीची बैठक आहे त्याच्यामध्ये ते समोर येईल. हा सगळा शक्यतांचा खेळ आहे. जेव्हा आपण आघाडीमध्ये जातो तेव्हा आपल्या पक्षाला जास्तीत जास्त काय मिळवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचाच असतो. तशा आमचे काही प्रयत्न आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला सोयीस्कररित्या झाल्या तर काही करायला हरकत नाही. तासापूर्वीच आचारसंहिता चालू झाल्यानंतर सर सुनील आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीनं वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया. त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती. आता शरद नाही, ज्या पद्धतीनं दादांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आम्ही शिंदे साहेब गटाशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. आमचे पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भावला असतील, अजित गव्हाणे असेल आणि आम्ही जाऊन आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याशी चर्चा झालेली आहे. ते देखील सकारात्मकपणे त्यांनी होकार दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी जे शक्य आहेत त्याच्या तडजोडी करून आपण पुढे जाणार आहोत. अजित पवार नाही, ज्या पद्धतीनं दादांनी आमच्याशी चर्चा करून खाली चर्चा करायला सांगितली त्याच धर्तीवर काही दिवसापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न 16 पार पडत असताना आदरणीय सुप्रियाता यांचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी मला फोन आला होता. त्या दरम्यान बोलत असताना ताईंनी देखील सांगितलं की येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण एकत्र लढूया जेणेकरून आपली मत विभागणी होणार नाही. तुम्ही ग्राउंडचे नेते मंडळी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या.